सर्वसाधारण मीटिंग तहकूब मीटिंग असताना काय घडलं सभागृहात? तहकुबीचा विषय जो होता तो ॲक्च्युली चुकीचा विषय होता. त्यांनी जो घेतलेला होता मान्यता देण्यात आणि प्रशासकीय मान्यता देण्यात, पण प्रशासकीय मान्यताच्या पूर्वी जागाच निश्चित झालेली नव्हती असा कुठलाही ठराव आजपर्यंत सीओजवळ नाही आहे आणि नगर परिषदमध्ये नाही आहे. तर आमचं म्हणणं होतं की हा विषय चुकीचा आहे. तिथं पहिले जागा निश्चितीचा ठराव घ्या. त्यासाठी आम्ही 12 जण एकमत होतो आणि मतविभाजनाची वारंवार मागणी करत होतो. त्यांनी एवढ्या याच्यात फक्त सभा संपली म्हणून निघून जाण्याचा प्रयत्न केला. सर्वानुमते असा शब्द वापरला तर आम्ही त्याला क्रॉस केला की सर्वानुमते नाही आहे. जेव्हा 12 जण सदस्य, 11 निवडून आलेले सदस्य आणि एक स्वीकृत सदस्य, हे जेव्हा आम्ही एका मतावर आहे संताबाई यादव नगर येथील नमो गार्डन द्या म्हणून, तर तुम्ही सर्वानुमते हा विषय कसा काय बोलू राहिले की ठराव पास करा म्हणून. या संदर्भात तिथं वादावादी झाली आणि जे काही बाहेरचे काही लोक आले असतील किंवा त्यांनी हातापाई करण्याचा प्रयत्न केला किंवा कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला, तर हे त्या सभागृहात घडलेलं आहे आणि आम्ही सभागृहाच्या आतमध्ये होतो, असं कुठेही बाहेर किंवा नगर परिषदेच्या पटांगणात म्हणजे सभागृहात या विषयाला घेऊन तहकूब विषयाला घेऊन याच्या व्यतिरिक्त कुठलेही विषय झालेले नाही. कुठल्याही विषयाची सभाही लागलेली नव्हती आणि वेळेवर कुठले विषय घेण्यात आले नव्हते. त्यामुळे एखाद्याला कोणी काही प्रत्युत्तर बोलणे किंवा एखाद्या समाजाविषयी बोलणे हे आमच्या एवढेही नगरसेवक होते किंवा तिथं मिनिट बुकमध्ये नोंद होत असते. एखादा व्यक्ती जर उभा राहून तिथं जर बोलत असेल किंवा एखाद्या समाजाबद्दल बोलत असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असेल तर तिथे मिनिट बुक असते आणि त्या मिनिट बुकमध्ये शब्दशः प्रत्येक गोष्टीची नोंद होत असते. अशी जर कुठलीही नोंद तुम्हाला तिथं दिसली तर त्याचा दोषी मी असेल. पण हे सर्व खोटं आहे हे मी 100% सांगतो, कारण मिनिट बुकात अशी कुठलीही नोंद नाही किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगही सुरू होती. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्येही अशी कुठलीही नोंद नाही आहे. आज जो नगर परिषदमध्ये गदारोळ झाला त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो. अत्यंत निंदनीय गोष्ट आज सभागृहामध्ये झाली. आज 25/3/26 रोजी जे सभा तहकूब केलेली होती त्या तहकूब सभेचं आज एकाच विषयावर चर्चा सभागृहामध्ये चालू झाली होती. चर्चा चालू झाली असताना आम्ही मत मांडत होतो. मन मांडत होता. अध्यक्ष यांनी म्हटलं की सदर जो विषय आहे आर्थिक आणि तांत्रिक मंजुराकरता ह्या सर्वानुमते विषय लिहून घ्या म्हणजे प्रोसिडिंगवर. पण सर्वानुमते आहेच नाही, त्याला आमचा विरोध आहे त्या जागेसाठी. सर्वप्रथम ही चर्चा करत असताना मी हे बोलत होतो की आपल्या विषयामध्ये जागा निश्चित करण्यासंदर्भात हा विषय पाहिजे होता. जागाच तुमची निश्चित झाली नाही तर आर्थिक आणि तांत्रिक मंजुरात कशी मिळणार आहे? ज्या विषयासाठी CO यांनी अध्यक्षाला 2 पत्र दिले किंवा जागा निश्चितीचा ठराव, म्हणजे त्यामध्ये विषयच तसा आले पाहिजे होता जागा निश्चितीचा. जागाच निश्चित नाही झाली तर आर्थिक आणि तांत्रिक मंजुरात कशी भेटणार आहे? त्यांनी अशा प्रकारचा चुकीचा त्या याच्यावर विषय घेतला आणि मग जे आमची जागा आम्ही ठरवली होती त्या चालू असताना अध्यक्ष या सभेतील विषय सर्वानुमते मंजूर म्हणून असं म्हणून सभा संपली असं म्हणून निघून जात होत्या. परंतु आम्ही म्हटलं सभा संपली नाही, आमचा या विषयासाठी विरोध आहे. आमची जे राठी यांच्या घरासमोरील यादव मंगल कार्यालयाजवळची जागा आहे त्या जागेकरता आमच्या सर्वानुमते 12 जणांचे आम्ही एक लेटरही दिला आहे आणि प्रोसिडिंगवर आम्ही लिहून घेतलेलं आहे त्या प्रकारे 25/3 आणि असं चालू असताना जोरजोरात त्यांनी आवाज केला असताना पूर्वीच त्यांनी त्यांच्या प्रभागातले माणसं बोलावले, आणखी काही माणसं बोलावले आणि तिथे वादावादी केली. वादावादीचं चर्चा करताना वादावादीचं रूपांतर एकामेकाच्या हाणामारीपर्यंत ते विषय झालेला आहे. आजपर्यंत चांदुरली नगराच्या नगर परिषदमध्ये अशी कुठल्याही प्रकारचा असा अनुचित प्रकार घडलेला नाही. असा हा खेदजनक प्रकार हा घडलेला आहे. हा चांदुरली शहरासाठी शर्मीची बाब आहे. भविष्यात अशा प्रकारचा प्रकार घडू नये याकरता मी CO मॅडम यांना यापुढे जे मीटिंग होणार आहे ते व्हिडिओ शूटिंगच्या याच्यात झाली पाहिजे, जेणेकरून कोणता सदस्य काय करते, कोण काय बोलते, कोण कोणत्या शब्द प्रयोग करते आणि कोण कोणाला विरोध करते, कोण गोधारोड करते, याकरता व्हिडिओ शूटिंगची मी मागणी केली आहे. याच्यापुढे होणारी सभा आहे व्हिडिओ शूटिंगमध्येच होणार आहे, ताकी सर्व गावाला सुद्धा माहीत पडलं पाहिजे कोण सत्य आहे आणि कोण असत्य आहे. आज झालेल्या सभेच्या सुरुवातीलाच आम्ही सर्व सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनी एक मागणी केली होती की सभा सुरू होण्याआधी त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंगची व्यवस्था करण्यात यावी. व्हिडिओ रेकॉर्डिंग कशासाठी? जो मागच्या वेळी घडलेला प्रकार होता वादावादीचा तो जनतेसमोर आला पाहिजे. आम्ही चुकीचं असू आम्ही दिसू, ते चुकीचे असतील ते दिसतील, बरोबर जो असेल तो दिसत. आणि हे गोष्टीची मागणी केली असताना
त्यांनी ही गोष्ट मान्य केली नाही. त्यांनी मान्य केली नाही. आम्ही व्हिडिओ घ्यायला गेलो, त्या विषयावर त्यांनी वाद उठवला. त्यानंतर ज्यावेळेस त्या विषयाला सुरुवात झाली त्यावेळेस सुद्धा आम्ही ही मागणी केली की ठीक आहे, तुम्ही जे विषय म्हणता तो विषय एक साईड नसते होत, आपण त्या विषयावर मतविभाजन घेऊ. मतविभाजनासाठी मागणी केली, परत तोच विषय परत झाला. उपाध्यक्ष मत मांडत होते त्यावेळेसही त्यांनी त्यांना रोख लावण्याचा प्रयत्न केला. ते होत नाही तर त्याच्यानंतर काही कालांतरानं थोडा विषय पुढं जात असताना अचानक लोक येणं सुरू झाले. आम्ही तेव्हाही सांगितलं, मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी दार लावलं की बाहेरचे लोक जे गॅलरीत उभे त्यांना तिथून काढा किंवा नाही तर मग आम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊ द्या. पण त्यांनी त्या विषयावरही अटकाव आणला. हे होत असताना थोड्या वेळातच लोकांचा समूह आला. काही वेळानंतर काही लोक आले. एका व्यक्तीनं आमच्या सन्माननीय सदस्यावर डायरेक्ट म्हणजे त्याची कॉलर पकडली. म्हणजे हे सगळं प्री प्लॅनिंग होतं. हे तुम्हाला दिसून आलं. मी म्हणतो म्हणून नाही तर त्या ठिकाणी असलेले व्हिडिओ फुटेज तुम्ही घ्या. माझंच म्हणून नाही तर आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे की ज्या ज्या पुराव्यावर तुम्ही काही करू शकत असाल, सर्व सन्मान्य पत्रकारांना माझं एक आवाहन आहे, विनंती आहे, मनातून एक विनंती आहे सर्वांची की जे सत्य आहे ते जनतेसमोर आणा. आम्ही कधीच जनतेच्या विरोधात नव्हतो, विकासाच्या विरोधात नव्हतो. आजही आम्ही सांगतो, अरे विकासाच्या विषयावर बोलत असताना तुम्हाला परत उठून सभा सोडून जायची वेळ येते. आजही तुम्ही उठले, सभा झाली, ठराव झाला. गदारोळ ठराव कोणी केला? जनमत कुठं आहे? जनमत जाऊ द्या, आम्ही बहुमत सिद्ध करायसाठी उभे झालो. आम्हाला कुठं संधी दिली तुम्ही? कोणत्याच गोष्टीची संधी न देता ह्या सगळ्या प्रकार या ठिकाणी घडवून आणणं हे सगळं प्री प्लॅनिंग आहे. हे तुमच्यासमोर या ठिकाणी येऊन राहिलं. जनता हुशार आहे, तुम्ही सर्व हुशार आहे, हे सगळं तुम्हाला कळेलच. धन्यवाद. आम्ही सुद्धा महिला आहेत. सभा सुरू असताना बाहेरून बाया आल्या आणि आमच्या नगरसेवकाच्या अंगावर एकदम जायची कोशिश केली. त्यांना प्रेशराईज करत होते. असं ते कशाबद्दल? नमो उद्यानबद्दल. सभा सुरू असताना बाहेरून बाया अचानक आल्या. सभा तर आटोपली होती म्हणते ते. नाही, सभा आटोपली नव्हती. सभा सुरूच होती. अध्यक्ष मॅडम तेव्हा तिथेच होत्या. बाहेरून बायांना त्यांनी येऊ दिलं आणि त्यांनी एकदम डायरेक्ट आमच्या नगरसेवकांवर अटॅक करायची कोशिश केली. असं सभेमध्ये घडून आलं. ज्या त्यांच्या नगरसेविका आहेत त्या सर्व आमच्या नगरसेविका कोणाच्या अंगावर गेले नाही. आणि जे स्वीकृतीचे सदस्य आहे निलेश भाऊ विश्वकर्मा ते सुद्धा आमच्या अंगावर आहेत. मी त्यांना वारंवार म्हणून राहिले निलेश भाऊ, पण ते आम्हाला बोलूसुद्धा देत नाही सभागृहात. आणि अध्यक्ष मॅडमला इकडे मॅसेज पाठवतात आणि ते सांगतात अध्यक्ष मॅडमला की चला उभे राहा. आणि आमच्या इकडले उभे झाले ते त्यांना बोलूच देत नाही. बाकीचे नगरसेवक जे आहेत त्यांचे पूर्ण ते आमच्या अंगावरच येतात आणि आम्हाला सुद्धा एकही शब्द बोलू देत नाही. आमच्या एक प्रकारचा म्हणजे ते आमच्यावर मनमानी कारभार करून आणि पदाचा ते जे गैरवापर करून राहिले. ओके. 2026 रोजी जी सभा ठेवली होती ती तहकूब झाली व तहकूब सभेचं आज कामकाज सुरू असताना नमो उद्यानाच्या विषयावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले. या वादाचं त्यांचा विकोपाला जाऊन ते वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले आहे. माझी सभागृहाला अशीच विनंती आहे किंवा माझी अशीच अपेक्षा आहे की 1965च्या अधिनियमानुसार कामकाज चालावं व सभागृहाचं कामकाज सुरळीत पार पडेल अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद.